सुदैवाने बचावला। मनमाडजवळ अनकवाडे पुलावर भरधाव वेगाने जाणारा ट्रकचा भीषण अपघात झाला। हा ट्रक पुलाचा कठडा तोडत रेल्वे ट्रॅकवर कोसळला। या अपघातात ट्रकचा चालक सुदैवाने बचावला आहे। येवल्याकडून मनमाडकडे जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडत रेल्वे ट्रॅकवर पडला। हा अपघात रात्रीच्या अंधारात घडला असून अडचणीच्या ठिकाणामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत। ट्रक रेल्वे ट्रॅकवर पडल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। रेल्वे प्रशासन आणि स्थानिक मदतकार्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त ट्रक ट्रॅकच्या बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। रात्रीच्या अंधारामुळे मदत कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून स्थानिक प्रशासनाने सावधगिरी बाळगून मदत कार्य सुरू ठेवले आहे। रेल्वे ट्रॅकवर अडथळा निर्माण झाल्याने भविष्यात अशा दुर्घटनांचा धोका टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे। या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सुरुवातीच्या अंदाजानुसार ट्रकचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात घडला असावा। तपासासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जातोय। रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे। रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले असून अपघाताच्या स्थळावरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि मदतकार्य यंत्रणा सतत प्रयत्नशील आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मनमाड। एक कोल्ड्रिंकचं मालवाहू गाडी आहे ती येवल्याकडनं मालेगावकडे जात असताना अनकवाडे ब्रिज आहे रेल्वेचा, त्या ब्रिजवरती कठड्याला धडकून पहिल्यांदा मध्यभागी कठडा धडकली, पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कठडा तोडून ती खाली आलेली आहे। साधारणतः 25% जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे तर तो रेल्वे ट्रॅकवर आहे, अपलाईनवर येते आहे। तर ते रेस्क्यू चालू आहे आणि क्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे। पण ऑलरेडी एक कठडा वरचा जो डिस्लोकेट झालेला आहे, रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे। आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमाड पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करतो। सर, ट्रॅफिक डायव्हर्ट केलं का? अद्याप तो ट्रॅफिक यासाठी डायव्हर्ट केलं नाही की कारण रस्त्यावर कुठलाही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त, ते खाली पडलेलं आहे। पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे, ते जर रात्री जर त्यांना आपत्कालीन पथकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही माननीय वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज केली। कोणी जखमी झालाय काय याच्यात? नाही, ड्रायव्हरनं उडी टाकली अशी